गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आजचा दिवस आमच्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे. आज आमची फर्स्ट वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे आणि आजचा दिवस मेमोरेबल बनवण्यासाठी आणि कायम लक्षात राहण्यासाठी आज आम्ही काहीतरी खूप छान असा महत्वाचा डिसिजन घेणार आहे. आमच्या लाईफ मधला दिवस आम्ही नेहमीपेक्षा खूप जास्त वेगळा आणि मेमोरेबल करायचं ठरवलेलं आहे. गेले 10 वर्ष आम्ही एकत्र आहे आणि गेल्या 10 वर्षांमध्ये खूप अप्स अँड डाऊन्स म्हणतो ते आले आमच्या लाईफ मध्ये. आणि 10 वर्षानंतर आमचं लग्न झालं मागच्या वर्षी आणि आता सक्सेसफुली लग्नाला 1 वर्ष झालेलं आहे. आणि त्याचाच आज स्पेशल दिवस आहे. अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायचा विचार खूप चांगल्या पद्धतीने बाहेर जाऊन करायचा होता, पण आत्ताचा मेन मुद्दा असा आहे की एक खूप महत्वाचा डिसिजन घ्यायचा आहे आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट नाही का. खूप वर्षांपासूनच माझं स्वप्न होतं की एखादी वस्तू आपण घ्यायची आणि त्या वस्तूसाठी ह्यांनी मी खूप प्रार्थना केलेली आहे, खूप मॅनिफेस्ट केलेलं आहे आणि आता ती आज वस्तू आम्ही घेण्याचा विचार करतोय. आणि ती म्हणजे आज घेणार नाहीये, पण आज 100% त्या वस्तूच्या एक स्टेप म्हणजे ती वस्तू घेण्याच्या प्रोसेसला आपण आज स्टार्ट करणार आहे. सो सक्सेसफुली आपण पोहोचलोय वारजेमध्ये आणि आता घरातनं बाहेर पडताना खूपच एकदम सकाळपासूनच ऍक्च्युली हिला तर खूपच कसं तरी पोटामध्ये बटरफ्लाय जातात आहे. आणि मला पण तसंच झालंय की ठीक आहे चलो अभी तो पार्टी सुरू हो गई आहे. प्रत्येक म्हणजे स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी आपल्या लाईफ मध्ये होत असतात. योग्य वेळेला योग्य वस्तू, योग्य व्यक्ती आपल्या लाईफ मध्ये येत असते, योग्य ऑपॉर्च्युनिटी आपल्या लाईफ मध्ये येत असते. आणि आता मला पण तीच ऑपॉर्च्युनिटी भेटली आणि ती मी आज क्रिएट पण केलेली तसं म्हणता येईल. आम्ही दोघांनी मिळून आमच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा किंवा आपले स्वप्न आपणच पूर्ण करायचे आणि आपण स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केले तर अजून त्याची किंमत जास्त असते. सो आज आम्ही एक स्टेप पुढे घेतोय आणि नक्कीच सगळ्यांना आवडेल हा व्लॉग. आज आम्ही म्हणजे सकाळी उठल्यापासूनच खूप जास्त एक्साइटमेंट आहे. मला स्पेशली असं कधी नसतं, पण मला सगळ्यात जास्त एक्साइटमेंट आहे की मी जाईन आणि ती वस्तू घ्यायला माझी सुरुवात करेल किंवा त्या वस्तूची ऑर्डर देईन. सो आता जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे आम्ही दोघं पण गाडी घेतोय नवीन आणि नवीन गाडीची बुकिंग आज करणार आहे. सो खूप महत्वाचा दिवस आहे आणि गाडी बुक करण्यासाठी ह्याच्यापेक्षा बेटर दिवस गेल्या 1 वर्षात नव्हता कुठलाच. सो हा दिवस खूप स्पेशल आणि लाईफ टाइम मध्ये मेमोरेबल राहील असा, लक्षात राहील असा दिवस करणार आहे आम्ही आज. आणि तो सेलिब्रेट म्हणजे अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट म्हणू शकतो, राईट? अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट आम्ही एकमेकांना येस. आजचा एवढा स्पेशल दिवस आहे आणि स्पेशल दिवशी छान छान असं शर्ट गिफ्ट केलेलं आहे माझ्या नवऱ्याला, कोणाची नजर नको लागायला. सो मस्त इव्हिलायचं शर्ट ऑर्डर केलंय मी आणि मस्त माझ्याकडून त्याला हे एक छोटस गिफ्ट, बिकॉज आज आम्ही जी गोष्ट करायला चाललोय त्याच्याने खूप सारे बुरी नजर लागणार आहे, तर त्याच्यापासून वाचण्यासाठी हे आज आपण जी गाडी बुक करायला चाललोय ती माझी, प्रशांतची, पप्पांची, माझ्या घरच्यांची खूप आवडती गाडी आहे आणि आय एम सो एक्सायटेड. आमची नवीन गाडी बुक करण्यासाठी आपण चाललेलो आहे. आमच्या घराच्या नियरेस्ट शोरूम आहे तिथे आपण चाललेलो आहे आणि अक्षरशः असे पोटामध्ये बटरफ्लाईज यायला लागलेले आहेत आणि असं खूप नर्वस फिलिंग आहे. एवढी मोठी गोष्ट करायला चाललोय आम्ही आणि एक्साइटमेंट पण खूप जास्त आहे. तर चला निघूया. गाडीबद्दल एक महत्वाची गोष्ट सांगायची विसरले मी, की मी प्रशांतला बोलत होते की थार नाही घ्यायची आणि तो बोलत होता थारच घ्यायची. मला हाय रायडर बुक करायची होती ब्लॅक कलरची सनरूफ वाली आणि प्रशांतला थार बुक करायची होती आणि आमच्या दोघांचे खूप आर्ग्युमेंट झाले याच्यावर, बिकॉज आमच्या दोघांच्या पण चॉईस एकदम क्रॉस होत्या ह्या बाबतीमध्ये. शेवटी मेजॉरिटी विन्स. पप्पांना, वेदला, मम्मीला, श्वेताला, प्रशांतला थार आवडली आणि माझ्या हाय रायडरला फक्त 1 वोट मिळालेला आहे. त्याच्यामुळे आपण डिसिजन चेंज केला आणि जी गोष्ट मला आवडत नव्हती म्हणजे थार मला आवडत नव्हती, तर आता रिव्हर्स सायकोलॉजी झालेली आहे. आता मला थार एवढी आवडतीये म्हणजे प्रशांत वॉन अँड आय लूज. आणि आता मी खूप जास्त एक्सायटेड आहे थारसाठी, बिकॉज मला पण आता थार आवडायला लागली आहे. बिकॉज पप्पांना पण खूप आवडते थार. महिंद्राच्या गाड्या पप्पांना आवडतात आणि आमच्या घरामध्ये ऑलरेडी महिंद्राची एक गाडी आहे. माझ्या वडिलांनी 18 वर्षांपूर्वी महिंद्राची गाडी बुक केली होती. आमच्या घरामध्ये ऑलरेडी बोलेरो आहे आणि सो 18 वर्षानंतर त्यांची मुलगी आणि जावई जर गाडी घेतायत तर ती थोडी स्पेशल पाहिजे. सो आम्ही महिंद्राची थार बुक करायला चाललोय गाईज. प्रशांत, हाऊ मच एक्साइटेड यू आर? एक्साइटमेंट माझी पीक लेवल वरती आहे. म्हणजे ते पोटात बटरफ्लाय वाला आहे ना, ते व्हायला लागले मला खरंच. तुला पण होतंय का? एक्झॅक्टली. वेट इज ओव्हर.
फायनली समोर तुम्ही बघू शकता, जिथं आपल्याला गाडी बुक करायची ती लोक माझी वाटच बघतात असं वाटतंय. सो गाईज आपण महिंद्राच्या शोरूमला पोहोचलेलो आहे. आमच्या एरियामध्ये नियर बाय आहे. हा, हे सगळ्यात जवळ शोरूम आहे आणि आहे सर्व्हिस चांगली, काय अडचण नाही आपल्याला. सो गाईज फिंगर क्रॉस. तर चला निघूयात शोरूम मध्ये आपली छान नवीन करकरीत गाडी बुक करण्यासाठी. लेट्स गो. आपली गाडी कशी दिसतीये? ही आपली इंडियर आहे 50-50. आम्ही शिवसेनेचे शिवसैनिक आहोत. आम्ही बीजेपी वाले आहोत. नो पोचलेलो आहे आणि याची एक्साइटमेंट बघा, मला सोडूनच पुढे गेलेला आहे. झाली आठवण. तर चला. आपण शोरूमला तर पोहोचलेलो आहे, पण आम्ही फुल कन्फ्युज आहे की कोणतं मॉडेल घ्यायचं, कोणता कलर घ्यायचा. नाही, त्याची गाड्या पण इलेक्ट्रिक गाडी ती किती छान आहे. बट म्हणजे भारी गाड्या आहेत आता. रॉक्स पण बघ, हा, मला रॉक्स नाही आवडली. रॉक्स फुल एकदम बुलेरो वाईब देते. हा, म्हणजे ते पण आहे. महिंद्राची थारचं जे रॉक्स थार मॉडेल आहे ना, ते फुल थोडेसे चेंजेस मागे पुढे केले ना तर सेम बुलेरो सारखी वाटते. ऑलरेडी एक बोलेरो आहे. अच्छा, हा. ओके. आणि खूप जेव्हा ती लॉन्च झाली होती 18 वर्षांपूर्वी, तेव्हा त्यांनी गाडी घेतलेली. हो का? आपल्याला त्यामुळे त्यांना महिंद्राची गाडी घ्यायची होती, कारण गाडीचं इंजिन टाटा आणि महिंद्रा हे सगळ्यात बेस्ट आहे. त्यातले त्यात आपले इंडियन मेड आहे म्हणून आपण ऍक्च्युली गाडी घेतोय, बरं का, लक्षात ठेवा. तर ऐका, फक्त आहे ना, आपण थार बुक करायला आले तर थार बद्दलच माहिती द्या, कारण हिला जर का तुम्ही दुसरी ती इलेक्ट्रिक गाडी वगैरे सांगितली ना, तिला खरंच त्या गाड्या आवडलेल्या आहेत सगळ्या, आणि ती गाडी आवडून आम्ही तीच गाडी बुक करेन. त्याच्यामुळे तुम्ही थार बद्दलच सांगा त्यांना माहिती. शोरूमला यायच्या आधी आमचं खूप आर्ग्युमेंट झालेलं आहे. मला हायब्रिड गाडी बुक करायची होती आणि हे बोलले की नाही, हायब्रिड वगैरे नकोय. आता सध्या ट्रेंडिंग मध्ये थार आहे, आपण थार घेऊया. आणि आमच्या घरामध्ये ऑलरेडी माझे पप्पा फुल महिंद्रा लवर आहेत. सो आम्ही डिसाईड केलं की आपण महिंद्राची थार जी आता खूप ट्रेंडिंग मध्ये आहे ती बुक करूया. सो तुम्ही सांगा कोणते मॉडेल्स आहेत. चालेल. आता आपण जर थार बद्दल जर आपण डिस्कशन करायला गेलो ना, थार मध्ये हे फक्त दोनच व्हेरियंट येतात. एक तर बेस व्हेरियंट किंवा टॉप एंड व्हेरियंट. बेस व्हेरियंट एक्सटी म्हणून येतं आणि टॉप व्हेरियंट LXT मध्ये येतात. त्यामध्ये दोन प्रकारचे थार येतात. ते एक म्हणजे RWD म्हणजे रिअर व्हील ड्राईव्ह, जिला आपण 4x2 म्हणतो, आणि दुसरी एक येते 4x4 जी ऑफ रोडर साठी आहे. जर तुमच्या रिक्वायरमेंट नुसार जर तुम्हाला 4x4 ऑफ रोडिंग साठी बघायचं असेल तर 4x4 आहे. जर तुमचं मोस्टली सिटी ड्राईव्ह पर्सनल यूज साठी असेल तर RWD ही तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन बनतो. ज्यामध्ये भेटणारे जर फीचर आपण जर कम्पॅरिझन केलं थारच्या बाबतीत, जसं थारला आपण एक हार्डकोर कार म्हणतो आपण, जिला एक रफ अँड टफ यूज गाडी आहे बरोबर, तशी गाडी आहे. त्यामुळे तशा गाड्यांमध्ये शक्यतो फीचर्स येत नाही. पण त्या मानाने आपण थारमध्ये जे फीचर्स आपण प्रोव्हाइड करतोय कस्टमरला इनबिल्ट मॅन्युफॅक्चर्ड, ते एक चांगल्या प्रकारे येतात. जसं की 12 इंचचा टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम येतो विथ वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले. नंतर रिव्हर्स कॅमेरा इनबिल्ट आपल्याला गाडीमध्ये पॅटर्न बघायला भेटतो. नंतर अलॉय व्हील्स सुद्धा गाडीमध्ये येतात. हिल कंट्रोल आहे. ह्या सगळ्या फीचर्सनी युक्त गाडी येते. अगोदरच्या गाड्यांमध्ये चार्जर, ओके, हँडमेड खूप छान असा स्मेल येतोय. चहा मी कधी पित नाही, बट स्मेल एवढा खतरनाक हँडमेड चहा आहे हा. महिंद्रा शोरूमचा चहा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. येस 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 येस. स्मेलिंग सो गुड. ओके, सो हा, त्यामुळे आपण टेक्नॉलॉजी जरी पाहिलं तरी गाडी ही एक ऍडव्हान्स्ड आहे कम्पेअर टू अदर कार्स. त्यानंतर अजून एक बेनिफिट जर असं आपण ऍडिशनल जर पाहिलं, आता जर तुम्ही जी थार बघायला आला आहात ती अगोदर ज्या थार भेटत होत्या त्यापेक्षा ही फेसलिफ्ट मॉडेल येते, ज्यामध्ये ऍडिशनल जे आहेत गोष्टी त्यामध्ये बघता येईल की गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो येतो 226 mm चा. सो प्रशांतनी फायनल केलेला आहे ही गाडी घ्यायची, त्यामुळे तो खूप सारे स्पेसिफिकेशन्स आणि थार कशी बाकी गाड्यांपेक्षा बेस्ट आहे ते फुल मला प्रूव्ह करतोय. आणि हे सर पण आपल्याला जशी माहिती देत आहेत तर खूप असं एक्साइटिंग वाटतंय. आणि तुम्ही आपण सांगा, जी गाडी सजेस्टेड गाडी आहे का नाही choose चांगली? करतोय ती खरंच बेस्ट आहे असं वाईब यायला लागली आहे मला. प्रशांत मला फुल कन्व्हिन्स करत आहे की थार कशी बेस्ट आहे आणि आपण थारच घेतली पाहिजे. आणि गाईज मी कन्व्हिन्स झाली तशी, पण मगासपासून मी असं बिहेव करते की नाही नाही नाही. पण गाईज थार इज अ बेस्ट चॉईस ऍज अ कपल. तर गाईज थार रॉक्स
अ बिग नो No, no, बिकॉज no. आमच्या घरामध्ये ऑलरेडी महिंद्राची बोलेरो आहे, 18 वर्षापूर्वीचं मॉडेल आहे आणि तिचा आणि ह्या ट्रेंडिंग थार रॉक्सचा बऱ्यापैकी सगळं सिमिलर वाटतं मला. थोडेसे फीचर्स थोडे इकडे तिकडे केले, कलर थोडा मागे पुढे केला, Yes. थोडं हलवलं इकडे तिकडे केलं, तर सेम बोलेरोच आहे ही म्हणू शकतो आपण, सेकंड बोलेरो. तो बिग नो टू थार रॉक्स. आपण थार मध्ये RWD बघत आहे, तो त्याच्यामध्ये कलर चॉईस वगैरे काय काय ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. थार मध्ये गेलं ना काही कलर ऑप्शन्स तुम्हाला एक्सप्लोर करायला भेटतात, ज्यामध्ये जर मी आता हा आपला टॅब आहे, ज्यावेळेस आपल्या सगळ्या गाड्यांची माहिती भेटते, त्यामध्ये आपण थार मध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला कलर ऑप्शन्स इथे बघायला भेटतात, की एक येतो हा गॅलेक्सी ग्रे कलरचा ओके. ऑप्शन तुम्हाला बघायला भेटतो. त्यानंतर दुसरा येतो हा टँगो रेड कलरचा. त्यानंतर ब्लॅक डीप फॉरेस्ट येतो, जो ऑलिव्ह ग्रीन कलर टाइप मध्ये येतो, आर्मी कलर हा त्यामध्ये येतो. त्यानंतर हा एव्हरेस्ट व्हाईट येतो व्हाईट कसली का आणि गॅलेक्सी ग्रे आणि स्टेल्थ ब्लॅक, एवढे सगळे तुम्हाला येतात. आता तुम्ही नको. व्हाईट कलर म्हणला तर व्हाईट मध्ये ही गाडी अशी एकदम क्यूट अशी वाटते, एस्थेटिक्स लुक पण ती मेंटेन करते तिचं आणि दिसायला पण छान वाटते. एक युनिक आणि आपला युनिव्हर्सल कलर आहे सगळ्यांचा बेस्ट कलर, म्हणजे व्हाईट कलर हा सगळ्यांचा ऑल टाइम फेवरेट आहे. ऑलरेडी ज्या पण गाड्या आहेत त्या सगळ्या व्हाईट कलर मध्ये आहेत. जसे की फर्स्ट आमची बुलेरो ती व्हाईट कलर मध्ये आहे, त्याच्यानंतर स्विफ्ट आहे ती पण व्हाईट आहे, वेर्ना आहे ती पण व्हाईट आहे आणि पप्पांची फेवरेट इंडिवर पण व्हाईट मध्ये आहे. सो आपली नवीन गाडी पण व्हाईट असावी अशी माझी इच्छा आहे, पण फायनल डिसिजन प्रशांत घेईल. येस येस. नाही आपण खूपच माफिया लुक येतोय त्या ब्लॅकनी. ब्लॅक आणि काय सर, ब्लॅक का व्हाईट? कारण आता ब्लॅक सगळीकडे दिसते मला. मग तुम्हाला जर तो एक कॅरी फॉरवर्ड करायचा असेल तुमचा जो आतापर्यंतचा येस येस, आमच्याकडे सगळ्या तर मी white सजेस्ट color. करेल व्हाईट कडे जावं, कारण थोडासा एक युनिकनेस येतो गाडीमध्ये कम्पेअर्ड टू. जर ब्लॅक मध्ये जर पाहिलं तर हा रेग्युलर वाटतो, पण हे काहीतरी नवीन बघायला वाटतं आपल्या डोळ्यांना. त्यामुळे ज्यावेळेस हे बघा चार सर असं जर कम्पेअर केलं रॉक्स मध्ये आणि RWD मध्ये तर हे म्हणजे हे जास्त छान वाटतंय कम्पेअर टू रॉक्स. पण रॉक्सचं काय आहे, मला वाटतं फक्त हाईट दोघांची सेम आहे ना. दोघांची हाईट वगैरे सेम आहे, फक्त लेंथ विड्थ Length, yes, yes, yes. डिफरंट जाते. बरोबर, ती म्हणजे फॅमिली कार टाईप मध्ये. ही 5 डोअर मध्ये येते आणि 3 डोअर मध्ये येते. सो गाईज ॲज वी आर अ कपल आणि आम्ही आमच्या दोघांसाठी गाडी घेतोय, सो आम्हाला थार 3 डोअर जास्त सुटेबल वाटतेय. सो आपण फायनल करतोय थार व्हाईट कलर येस, RWD. प्रीमियम आहे, मला तर खूप आवडलाय. बाकी आता बघतो. नाही खरं व्हाईट कलर छान वाटतं. गाईज आता सध्या टेक्नॉलॉजी किती अपग्रेड झाली आहे. लास्ट टाइम आम्ही जेव्हा वेर्ना बाय करायला गेलो होतो त्या टायमिंगला त्यांनी आम्हाला ब्रोशर दिलेले आणि त्याच्यामध्ये कलर चॉईस वगैरे सगळे फीचर्स होते. बट करंट आपण 2026 मध्ये आहे आणि टेक्नॉलॉजी एवढी स्ट्रॉंग झाली आहे की आता टॅबलेट्स आलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी बघू शकतो. आणि ही सिरियसली किती क्यूट गोष्ट आहे, मला तर असं वाटतं ही घेऊन जावी घरी. आणि तुम्ही कलर बघू शकता किती एस्थेटिक वाटतंय, म्हणजे आपली गाडी ऍक्च्युअल मध्ये कशी असणार आहे, तिचा लुक कसा असणार आहे. इथे लाईट्स ऑन लाईट्स ऑफचा ऑप्शन आहे. लाईक काय फीचर्स आले ते लोक, म्हणजे किती छान छान अपग्रेड आहेत. मला रेड कलर पण खूप आवडलाय, माझ्याकडे रेड कलरची वेस्पा आहे. सो आपण वेस्पाला मॅचिंग थार घ्यायची का? आपण इंडिव्हरला मॅचिंग कार घेऊ. सो आपण व्हाईट कलर फायनल करतोय. कूल, फायनल लुक. थँक्यू. इथे 4x4 लिहिलेलं आहे. 4x4 आणि 2x4 मध्ये काय डिफरन्स आहे? बिकॉज आमची इंडियावर पण 4x4 आहे, तुझ्या मे बी टायरचं काहीतरी असंच असतं ना. 4x4 आणि 4x2 मध्ये काय होतं, 4x2 म्हणजे रिअर व्हील ड्राईव्ह. आता ही गाडी रिअर व्हील ड्राईव्ह होते, म्हणजे काय होतं की ह्याच्यामध्ये जो पॉवर जनरेट करते गाडी ते त्याचं सगळं पॉवर आहे ना हा रिअर व्हील ड्राईव्हला जातो. त्यामुळे गाडी मागच्या व्हील्स पॉवर करून ती गाडी पुश होते. 4x4 मध्ये जेव्हा जातो आपण, ज्यावेळेस खास करून आपण ऑफरोडिंग करणार असतो तर त्यावेळेस आपल्याला 4x4चा गिअर लिव्हर ऍक्टिव्हेट करावा लागतो. तो ऍक्टिव्हेट केल्यानंतर ही जी पॉवर फक्त ही रिअर मागच्या चाकांना भेटते, ती पुढच्या चाकांमध्ये पण ट्रान्सफर होते. म्हणजे ऍट अ टाइम जो पॉवर जनरेट होतो तो इक्वली चारही चाकांमध्ये डिस्ट्रीब्यूट होतोय. अच्छा, जो ऑफ रोडिंग मध्ये तुम्ही काय सजेस्ट करा ना मला? आता आपण तर सिटी ड्राईव्ह करणार आहे किंवा जास्त ऑफ रोडिंग नसणार आहे आपल्याला, मग आपण ती पण घेऊ शकतो ना डेली लाईफ साठी किंवा फिरण्यासाठी. डेली लाईफ साठी जर तुम्ही गाडी बघत असाल तर मी सजेस्ट करेल की तुम्ही 4x2 कडे जावं. कारण 4x4 हा त्यांच्यासाठी ज्यांचं रोजचं ऑफ रोडिंग असतं किंवा त्यांचं टार्गेटच ते ऑफ रोडिंग. सिटी ड्राईव्ह मध्ये 4x2 एनी टाइम म्हणजे रिअर व्हील ड्राईव्ह आपण म्हणतो ही एनी टाइम कम्फर्टेबल राहते युज करायला. त्यामुळे 4x2 मध्ये तुम्ही जाऊ शकता यामध्ये.
ही एक योग्य नाही, आहे ओके तुमच्यासाठी. ओके, नाही योग्य सल्ला आहे, मला पण वाटतंय. जास्त 4x4 फक्त ऑफ रोडिंग असेल आणि आपण चिखलात आणि डोंगरावर तर काय रोज रोज जाणार नाहीये. आमची गाडी खराब नाही करायची. बरोबर आहे. गुड. So, ओके ओके, आपण टॅब लय आवडला मला त्याचं फीचर. 4x2 मस्त आहे. 4x2 फायनल. येस, ओके. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी डिटेल्ड मध्ये आहेत. मॉडेल नेम, एक शोरूम प्राइस, टॅक्स, इन्शुरन्स वगैरे ते आपलं सगळं फायनल झालेलं आहे. आपण याच्यामध्ये LXT, DMT, 4S XT समथिंग म्हणजे थार RWD 2x4 और समथिंग 4x2 हे मॉडेल आपण बुक केलेलं आहे. आणि याच्यामध्ये एक शोरूम प्राइस, ॲड ऑन, टॅक्स, इन्शुरन्स, एक्सटेंडेड वॉरंटी, ॲक्सेसरीज, फास्टॅग सगळं 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 मिळून आपली एक फायनल अमाऊंट झालेली आहे. अँड वी आर ओके विथ इट. सो आता आपण आजच्या ह्या स्पेशल दिवशी आपण आपली गाडी बुक करूयात. सो सर आपल्याला बुकिंग प्रोसिजर सांगतील आणि आजच फायनल करायचे आहे. आणि सर किती दिवसामध्ये आम्हाला गाडी मिळेल ते पहिले सांगा. तसं गाडीचं वेटिंग बिकॉज पिरियड 3 दिवसानंतर माझा बर्थडे आहे. सो 3 दिवसात गाडी द्या. आता बघा, आता गाडीचं थार बद्दल जर आपण म्हणायला गेलं की जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की थार ही गाडी, थँक्यू सर, थार ही गाडी केवढी डिमांड मध्ये असलेली गाडी आहे, केवढी वॉन्ट आहे त्या गाडीचा. त्यामुळं त्या गाडीचा जो वेटिंग पिरियड आहे तो ऍक्च्युली थोडासा जास्त येतो, जसं की 3 ते 4 महिन्याचा वेटिंग पिरियड येतो. सो बापरे. पूर्णपणे प्रयत्न असेल, वाट बघावी लागेल. Oh my God. माझा प्रयत्न हा असेल की आपण किती लवकरात लवकर गाडी अरेंज करू, त्याच्याबद्दलचा माझा हा प्रयत्न असेल. बापरे, पण 3-4 महिने जरा जास्त नाही आहेत का? ज्या गाडीसाठी तुम्ही वाट बघताय ज्यावेळेस ती येईल, त्याचा आनंद हा जास्त होईल तो वाट बघण्यापेक्षा. Right, ते पण आहे. बट तुझ्या 4 महिने. नाही, थोडीशी लवकर अरेंज करा, जमेल तसं 100% करतील रे. ओके, सो गाईज बुकिंग प्रोसिजर सुरू करूयात. 4 महिने बोलतात, एवढा काही दम निघणार नाही मला. बट इट ऑल डिपेंड्स ऑन लक. सो आपलं Yes, लक yes. चांगलं असेल तर गाडी लवकर पण मिळेल आपल्याला. आलेलं आहे सगळं लेखा जोखा त्याच्यामध्ये proper असं. अब आई बात पैसे पे. आता मुद्द्याचं, हा कागद मुद्द्याचं बोलणार आहे. मुद्द्याचं तर बोलूच, पण माझं म्हणणं काय सर, जी आपली आफ्टर सेल सर्व्हिस आहे, म्हणजे आता बऱ्यापैकी तुमचं सर्व्हिस स्टेशनचा प्रॉब्लेम आहे असं मी ऐकलंय. आता मला त्याच्यावरती पण नाही पाहिजे की नाही का, कारण सर्व्हिस तर आहे वाल्यांची पण चांगली आहे. हो. आणि महिंद्राचं फक्त मला 1-2 जणांना विचारलं, ते म्हणले की आपलं जरा सर्व्हिसचा प्रॉब्लेम आहे. अच्छा. गाड्या चांगल्या आहेत पण सर्व्हिस कसं, शेवटी सर्व्हिसचा पण एक विषय असतो ना नंतर गाडी घेतल्यानंतर. त्याच्याबद्दल कसं आहे, म्हणजे कसं असणार? आता आफ्टर सेल सर्व्हिस चे सपोर्ट जर आपण महिंद्रामध्ये जर पाहिला, जे तुम्हाला कंप्लेंट आलेले आहेत की आफ्टर सेल सर्व्हिस खूप खराब आहे, बरोबर आहे. त्यामध्ये आपण इम्प्रुव्हमेंट असे केलेले आहे की ऍट अ टाइम डिलिव्हरी आपण काय करतो, आपण तुमच्या फोनमध्ये एक ऍप डाउनलोड करून देतो, महिंद्रा फॉर यू नावाचा. ज्यामध्ये तुम्ही घर बसल्या तुमची गाडीची सर्व्हिसिंग ही करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला तुम्ही ऑल ओव्हर इंडिया तुम्ही कुठेही असाल, तुमच्या 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये ऑथराइज सर्व्हिस सेंटर ते तुम्हाला शो करतं. त्यांच्याकडचे अवेलेबल स्लॉट्स अकॉर्डिंग टू द टायमिंग ते शो करतं. त्यामुळे तुम्ही घरी जरी असाल तर तुम्ही जाणून घेऊ शकता की कुठे अवेलेबिलिटी आहे मला गाडी सर्व्हिसिंग शोधण्यासाठी. त्यामुळे तो एक हेल्प राहतो की तुम्हाला तिथे जाऊन तास बरं जाऊन वेळ वाया घालून तुम्हाला तो हेक्टिक सहन करण्यापेक्षा एक पीस ऑफ माइंड मध्ये तुम्ही एक गाडी म्हणजे ऑनलाईन डिजिटली सगळं आपण करू शकतो, फिजिकली जायची गरज नाहीये. ओके. सो आपल्या नियर बाय सर्व्हिस स्टेशन आहे का? म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की ओव्हरऑल सगळीकडेच आपण मोबाईल मधनं ऑपरेट करू शकतो आणि आपल्याला कळू शकतं कधी स्लॉट आहे नाहीये. त्याच्यामुळं बुकिंग करणं किंवा जाऊन थांबणं ते सगळ्यात महत्वाचं आहे. ते वेळेचं बचत सगळे महत्वाचे आहे. आणि आपल्याला जवळचं सर्व्हिस स्टेशन कोणतं पडेल? अच्छा, आता जर बघितलं तर आपलं हे शोरूम जे आहे ते मोटर्स आपलं आहे वर्षामध्ये आपण आता इथून थोडस पुढे गेलं तर आपण R&D स्कूल जे आहे सेवाच्या त्याच्या ऑपोजिट साईडला आपलं येत्या 2 महिन्यात आपलं सर्व्हिस स्टेशन हे चालू होत आहे. ओके ओके. वा. जो तुमच्या म्हणजे आपल्या ह्याच्यात वारजेतच होणार आहे. हो, चांदणी चौकाच्या अलीकडे चांदणी होणार आहे. चौकाच्या अलीकडे अगदी डॉक्टर किंडीच्या इथे. अरे वा. डक्कर खिंडीतच सर्व्हिस स्टेशन असलं म्हणजे काय अजून काय पाहिजे. कारण मीरा हिंडायचं आहे इथं, स्क्वॉडाचं पण आपल्या इथं, म्हणजे आपल्या इथं गरज होती तशी ऍक्च्युली, माहितीये का. त्यामुळे तुमच्या घराच्या जवळच एक सर्व्हिस स्टेशनचं ऑप्शन तुम्हाला काहीच problem नाही. ओके, सो टेन्शन फ्री झालाय आता. मेन प्रॉब्लेम हाच आहे की नऱ्यात आहे, मला वाटतं बरोबर नऱ्यात आहे. नऱ्यात आहे आणि खूप तिथं गर्दी असते. खूप म्हणजे खूप लोक दिवसभर वाट बघतात सर्व्हिससाठी. आणि इथं जर का झालं तर सगळ्यात चांगलंच आहे, वेल अँड गुड. आणि महिंद्राचे कस्टमर पण भरपूर आहे. ओके, आता महिंद्रा सगळ्यात टॉपची कंपनी आहे गाड्या सेल करण्यामध्ये, बिकॉज खूप छान छान असे
मॉडेल्स त्यांनी लॉन्च पण केलेले गाड्या आहेत. सगळ्या गाड्या तिथं बघितलं, सगळ्या गाड्या आवडतात बरं हो. का. खरंच एक नंबर. म्हणजे शोरूम पण एकदम ऍस्थेटिक आहे आणि नवीन करकरीत सगळं. माझ्याकडनं नको, डर झालेलं. दुसरी घेऊयात. नाही नाही नाही, त्याच्यात नाही, तो नाही मुद्दा. बुकिंग म्हणजे आता करायचीच आहे. उन्नती मोटर्स आपलं बुकिंग प्रोसिजर झालेली आहे. तर मॅडम इथे फक्त एक साईन लागेल मला तुमची. करू का? येस, गो. थँक्यू. झालेलं आहे. मी आज रजिस्टर करेल आणि वेलकम टू उन्नती मोटर्स महिंद्रा फॅमिली. ओके, थँक्यू. वेलकम. स्वप्नाली शांत अंधारे. Guys, आपली गाडी बुक झालेली आहे. आपली गाडीची रिसिट आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन. आपली गाडी बुक झालेली आहे आणि लवकरात डिलिव्हरी लवकर द्या फक्त आता. सर ही गाडी तुमची बुकिंग रिसीट आहे. यामध्ये अजून एक तुमची बुकिंग साठी ते म्हणजे 1 घंटे वाजता. घंटे येतो असं. एकच वाजवायचं का? तुला माहिती नव्हतं इथं बेल वाजवलं की बुकिंग झाली ना की बेल वाजवतात, आणि बेल वाजवलं की बुकिंग कन्फर्म. बिग कॉंग्रॅच्युलेशन टू अस. आणि छान अशी घंटी वाजून झालेली आहे. आता घंटी आपण घरी घेऊन जाऊया. आफ्टर खूप सगळ्या डिस्कशन आणि खूप सगळ्या डिबेट नंतर फायनली बुकिंग डन झालेली आहे. आता लवकरच गाडी येईल आणि गाडी आली की तुम्हाला प्रॉपर ब्लॉग गाडीचा पण आणि डिलिव्हरीचा पण लवकरात लवकर मिळेल. थँक्यू सो मच. बटरफ्लाय. So guys, butterfly is in my stomach. आणि छान असा एस्थेटिक लोगो आहे यांचा आणि जो तुम्हाला खूप आवडला आहे. Congratulations to us. आपली गाडी बुक झालेली आहे. सगळी प्रोसिजर डिटेल्ड मध्ये झालेली आहे. आणि चलो बाय, भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. नेक्स्ट व्लॉग हा आपला गाडीचा व्लॉग असेल होपफुली. जर प्लीज Officially, they are Mahindra family now. So welcome to Mahindra family. बिग कॉंग्रॅच्युलेशन. Congratulations. हॅलो. बोल ना. फोन करते. कुठे आहे तुम्ही अरे काम होतं आज, जरा एका महत्वाच्या कामासाठी आलो होतो. नाही, महत्वाचं काम चालू होतं जरा. अच्छा, हॅपी अॅनिव्हर्सरी तुमच्या दोघांना पण. थँक्यू सो मच. अॅनिव्हर्सरी. थँक्यू सो मच. खूप छान वाटतं मला तुम्हाला दोघांना बघून. थँक्यू सो मच. आम्हाला पण खूप छान वाटतंय. आणि आता तू लवकर ये इकडं, तुझ्यासाठी एक सरप्राईज केलेलं आहे तयार. खूप Actually, महत्वाचं काम करायला गेलेलो आम्ही आणि ते काम खूप छान असं आमचं झालेलं आहे. तुला आम्ही सांगितलं होतं लास्ट वीक मध्ये, तेच आज करायला गेलो होतो. अच्छा, so केलं तुम्ही book? येस गाडी येस book येस. केली तुम्ही? आम्ही डायरेक्ट गाडी बुक केलेली आहे आज. आज काही विचार न करता खूप वेळा त्या शोरूमच्या बाहेर न येऊन जाऊन केलं की जाईल. जीजूंना हे ऍडमिट करावं लागणार आहे की आमची लक्ष्मी त्यांच्या घरी आहे आता. ऍक्च्युली तर आम्ही आता घरी अजून एक लक्ष्मी आणणार आहे. येस एक्झॅक्टली. आणि खूप छान वाटलं मला आणि मेनी मोर टू कम. वी हॅव अ बिग ड्रीम्स गाईज. येस ऍक्च्युली. अरे यार, त्यांनी 4 महिने वेटिंग सांगितली आहे यार गाडीला. स्वतः आपल्या थारला 4 महिने लागणार आहे. त्याच्यामुळे तू 4 महिन्यामध्ये येतेय. तू हवी आहे मला गाडीच्या डिलिव्हरीला. येस होऊन जाईल रे, तोपर्यंत होऊन जाईल. आणि ते म्हणले प्रयत्न करू आम्ही लवकर. सो लेट्स सी. आली तर लवकर पण येऊ शकते गाडी, माहितीये का. त्यामुळं बघूया. ओके. आणि तुम्ही मला सांगा तुम्ही नंबर काय घेतलाय. ते नंबर आम्ही आताच नाही रिव्हील करणार आहे. नंबर आहे का? नंबर रिव्हील नाही करणार आहे लगेच, पण कळेल तुम्हाला. येस सरप्राईज ऍक्च्युली. सी यू. आणि आता आम्ही चाललो लोणावळ्याला. आम्हाला खूप उशीर झालेला आहे आणि एवढं छान असं काम करून आता घरी जाऊन मस्त टकाटक आवरणार आहे. आणि लोणावळ्याचा प्लॅन झालेला आहे. सो आपण लोणावळ्याला चाललोय आहे. मी खूप हॅपी आहे तुमच्यासाठी. कॉज मी तुम्हाला खूप टाइम पासून एकत्र बघते. मी तुम्हाला लग्नाच्या अगोदर पण बघितलं एकत्र आणि लग्नानंतर पण मी तुम्हाला बघते आणि मला मी असं एक्सप्रेस नाही होऊ शकत लाईक हाऊ इट फील्स. आणि माझी दिदी तर माझं सगळं आहे आणि जीजू
तुम्ही खूप छान ठेवताय तिला आणि आम्ही खरंच थँकफुल आहे. 11 years of togetherness, guys.